सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. त्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 161. मग राणीनं सकाळी सकाळी घरी आलेल्या रोहितला बघितला आणि त्याच्यावरती थोडीशी चिडली. तो नेहमीच असं करतो. जेव्हा तिला हवा असतो आणि सगळे आपल्या आपल्या बायकोसोबत असतात तेव्हा तो तिच्यासोबत नसतो, म्हणून ती चिडली होती. आणि बाहेर जाऊन तिनं पेपर हातात घेतला आणि फ्रंट पेजवरचीच बातमी वाचून तिला चक्कर यायची वेळ आली. कारण रोहितवर हल्ला झाला होता अशी बातमी छापून आली होती आणि राणी खूप घाबरली. ती पळत पळत येऊन रोहितजवळ रडायला लागली. त्याच्या पायाजवळ बसून ती रडत होती आणि त्याच्यावर चिडले म्हणून तिला पश्चाताप होत होता. आणि त्याला किती टेन्शन असेल. दिवस रात्र तो राजकारणाचा विचार करत असतो आणि शिवाय ते राजकारणही सोपं नाही. जीवाला धोका तर त्याच्या भरपूर आहे यामध्ये. मग कशाला करायचं ते राजकारण, असं राणीचं एक मन म्हणत होतं. आणि आता रोहितने कूस वळवली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. राणीनं तिचे अश्रू आवरले आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं, बाहेर निघून गेली. अजून बाहेर कोणीच आलं नव्हतं आणि नाश्ता करताना सुद्धा तिच्या डोळ्यासमोरून ती बातमी हलत नव्हती. नाही म्हटलं तरी राणी घाबरली होती आणि अशा गोंधळातच आणि गडबडीत तिच्या हाताला चटकासुद्धा बसला आणि ती हात पकडून रडायला लागली. तशीच गॅस बंद करून बाहेर येऊन बसली. आणि मग सोनम, जानकी, सपनाची आई सगळ्याच उठल्या. हळूहळू सूर्यवंशींचं घर जागा व्हायला सुरुवात झाली. सपनाचं बाळ आता 1.25 महिन्याचं झालं होतं आणि तिची आई जानकीला म्हणाली, मी काय म्हणते, आता मी माझ्या घरी गेलं तर चालेल का? नाही म्हणजे आता खूप दिवसही झालेत मी इथे राहून आणि सपनाला सुद्धा 1.25 महिना झाला आहे. तिची तब्येतही आता ठीक आहे. मग मी गेले तर चालेल का? बाळाला सुद्धा आता कळतंय बऱ्यापैकी. आणि मग जानकी म्हणाली, चालेल, हरकत नाही, तुमचे खूप खूप आभार. आणि सपनाची मम्मी म्हणाली, अहो आभार कसले, माझीच मुलगी आहे की ती. आणि मुलीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी होत असतं, ही आपली प्रथा आहे. पण आता तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे, बाळावर प्रेम आहे, म्हणून तुम्ही हे सगळं इथं केलं, नाहीतर मला तिकडं करावंच लागलं असतं ना. आणि जानकी म्हणाली, अहो या प्रथा फक्त नावाला असतात आणि आम्ही प्रथा पाळते नाही, तर आम्ही प्रथांना सुधारतो. आणि शेवटी हे बाळ सूर्यवंशींचं आहे, मग ते इथेच जन्माला येणार होतं आणि त्याची ही जबाबदारी आमचीच आहे. आणि तुम्ही जाऊ शकता, मी राहुलला तुम्हाला पोहोचवण्याची सोय करायला सांगते, असं म्हणून जानकीनं सपनाच्या आईला पाठवण्याची तयारी सुरू केली आणि तिच्या साडी चोळीची सुद्धा व्यवस्था केली. आणि दुपारी जेवण करूनच निघा असं म्हणाली. आणि सपनाची मम्मी म्हणाली, ठीक आहे. राहुलनं ड्रायव्हरला सांगितलं की त्यांना सोडून यायचं आणि आत्ता राणीचं कुठेच लक्ष नव्हतं. सगळे जेवण नाश्ता करायला बसले तेव्हा नेहमीप्रमाणे मल्हाररावांच्या हातात पेपर होता आणि ती बातमी वाचली. त्यांनाही धक्का बसला आणि ते म्हणाले, राहुल, अरे हे काय आहे, रोहितवर रात्री हल्ला झाला आणि आपल्याला माहीतही नाही. तसे सगळेच दचकले आणि चकित झाले. आणि मग सगळ्यांनीच ती बातमी वाचली. टी व्हीसुद्धा लावला तर टी व्हीवर सुद्धा लोकल चॅनलला ती बातमी होतीच. आणि जानकी म्हणाली, अगं बाई, म्हणूनच रोहित काल नवरात्रीच्या उत्सवात नव्हता का? आणि आता तो कुठे आहे? राणी, काय गं? आणि राणीचे डोळे पाण्याने भरले होते आणि ती म्हणाली, आई, ते पहाटेच आलेत आणि आता झोपले आहेत, आराम करत आहेत, त्यांची झोप लागली आहे. मल्हारराव म्हणाले, अगं त्याला काही झालं नाही ना, तो ठीक तरी आहे ना? आणि राणी म्हणाली, हो बाबा, पण हाताला बँडेजच्या पट्ट्या दिसतात, बाकी सगळं ठीक आहे. आणि माझ्याशी सुद्धा जास्त काही बोलले नाहीत, आलेत तसे झोपलेत. आणि राहुल म्हणाला, झोपणारच, रात्रभर झोपला नसेल तो.
आणि ते गुंड पकडलेत, त्याच्याच कामात असेल रात्रभर. आणि जानकी म्हणाली, पण मी काय म्हणते, हे सगळं कोण करत असेल? आपला रोहित तर किती चांगलं काम करतो, मग त्याच्या जीवावर कोण उठेल? आणि मल्हारराव म्हणाले, जानकी अगं हल्ली चांगलं काम करणं सुद्धा गुन्हा आहे बघ. बक्षीस द्यायचं राहिलं बाजूला, पण शिक्षा मात्र होते, हल्ले होतात, प्राण घेतले जातात. कारण ज्यांना वाईट कामं करायची सवय आहे त्यांना चांगलं काम करणारा रुचत नाही. आणि रोशन मला, आई मला तर वाटतं हे काम त्याचंच आहे, त्या संग्रामचं. त्याचं तर काय करावं मला कळतच नाही. आणि जानकी म्हणाली, तो खूप नीच आहे आणि सर्व अवगुण संपन्न आहे तो, एकही गुण नाही त्याच्यात. त्याच्या मी जोरदार कानाखाली दिली होती, हे तो विसरलेला दिसतोय बहुतेक. आता पुन्हा जर तो भेटला ना तर त्याला चांगला हिसका दाखवते. आणि राहुल मला, आई शांत हो, रोहितला उठू दे, मग काय ते कळेल ना. आता सगळेच रोहित उठण्याची वाट बघायला लागले, कारण त्याच्याशी बोलल्याशिवाय दिलासा मिळणार नव्हता. आणि आता इकडे मेघनाने सुद्धा न्यूजपेपरमध्ये ती न्यूज वाचली आणि तिला धक्का बसला. रोहित सरांवर हल्ला झाला, याचा अर्थ हे सगळं संग्रामनं केलं म्हणून ती चिडली. आणि संग्रामला मेघनानं सकाळी सकाळीच फोन केला आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याच्याशी तावात बोलत म्हणाली, तुम्ही असं का केलं? रोहितवर हल्ला का केला? तुम्हाला माहीत आहे ना माझं त्याच्यावर प्रेम आहे, तर तुम्ही त्याला संपवायला का निघालात? हे बघा, रोहितला जरासुद्धा खर्चटलं नाही पाहिजे, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. आणि हे ऐकलं आणि संग्राम तिला मच्छरसारखी झटकत मला, ए गप्पा बस, जास्त टिव करू नको. कोण आहेस ग तू, मला हे सगळं सांगून धमकी देणारी? आणि बोल, काय करशील तू? घेणार मी सूर्यवंशीचा जीव, तू काय करशील? इतक्या अशा छोट्या घटनेनं हादरलीस, मग तू काय वाईट कामं करशील? आणखीन हे दिसतंय मला, तू आमच्या काहीच कामाची नाही बहुतेक. आणि मेघना म्हणाली, हे बघा, मी किती कामाची आहे आणि नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, पण मी असंही सांगितलं आहे तुम्हाला की रोहितला काही करू नका, तर तुम्ही त्याला टार्गेट का करताय? आणि संग्राम हसला आणि मला, अगं उलट तोच रडारवर आहे आमच्या, आणि आमचं टार्गेट तर फिक्स आहे. त्याचं नशीब चांगलं आहे, नाहीतर रात्रीच त्याचा गेम ओव्हर झाला असता आणि अख्खं सूर्यवंशी कुटुंब जे आनंदात होतं ते दुःखात बुडालं असतं. आणि तू का तुझ्या नवऱ्यावर हल्ला झाल्यासारखं मला जाब विचारतेस? अगं अजून तो नवरा नाही झाला तुझा. मेघना चिडली आणि म्हणाली, तुम्हाला सांगितलं ना त्याच्या बाबतीत असं बोलू नका, आणि मी तुमचं नाव सांगेन बरं का. आणि संग्राम हसला आणि मला, बरं धमकी देतेस का तू? मला धमकी देतेस का? बरं चल, कुठं सांगशील माझं नाव? तू म्हणशील तिथं मी येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या गळ्यापर्यंत फास आला तर तूही वाचणार नाहीस. तू सुद्धा मला सामील आहेस हे सांगणारं नाही मी, असं तुला वाटतं का? मग काय उपयोग सूर्यवंशींवर प्रेम करून? तशी मेघना घाबरली आणि म्हणाली, मला तसं नव्हतं म्हणायचं, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की त्याला काही करू नका. तुम्ही माझ्या पद्धतीनं चला ना, मी तुम्हाला हवी ती मदत करेन, जर माझं रोहितसोबत लग्न झालं तर. आणि संग्राम म्हणाला, आता नाही हल्ला करणार, रात्री गर्दी होती आणि चान्स होता म्हणून ट्राय केला, पण तोही फसला. आता अशी संधी मिळणार नाही. मधल्या सूर्यवंशीचं नशीब बलवत्तरच आहे, बाकी तू पण तुझे प्रयत्न चालू ठेव. गुड मॉर्निंग, असं तो शेवटी म्हणाला आणि संग्रामनं फोन ठेवला. आणि मेघनानं फोनच आपटला आणि म्हणाली, आज रोहितला बघायला गेलंच पाहिजे, त्यानिमित्ताने त्याला बघता येईल, भेटता येईल. मला त्याची काळजी आहे हे कळेल त्याला आणि त्याच्या घरच्यांनासुद्धा. आणि म्हणून तो काल नवरात्र उत्सवात आला नव्हता का? आणि इतक्यात तिचा दरवाजा वाजला आणि तिची मम्मी म्हणाली, मेघना दरवाजा उघड. आणि मेघना चिडून म्हणाली, काय आहे मम्मी? आणि तिची मम्मी म्हणाली, अगं लवकर उठ, आज रविवार आहे, तर तुला बघायला पाहुणे येणार आहेत, ते 11 वाजता येतील, आणि या स्थळाला तरी पसंत कर, म्हणजे आमच्या पाठीमागचा घोर मिटेल. आणि मेघना चिडली आणि म्हणाली, मम्मी मला झोप आली आहे आणि मी 12पर्यंत उठणार नाही. असं म्हणून तिनं ब्लँकेट घेतलं आणि झोपली. आणि तिला कसं समजावून सांगावं हे तिला कळेना. ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच प्रिन्सिपलला म्हणाली, मेघनाच्या मनात काय आहे, कोणी आहे का दुसरं? ती अशी का वागते? येईल त्या स्थळाला ती का नकार देते? तरुण मुलगी आहे, लग्नाचं वय होऊन चाललेलं आहे. तिच्या बाबतीत जर काही वाईट झालं ना तर समाज शेण घालेल आपल्या तोंडात. तिच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून आपल्यावर छी थू होईल. अहो कळतंय का तुम्हाला?
आणि हा सगळ्यांना तुमच्या लाडाचा परिणाम आहे. आणि ते प्राचार्यसुद्धा म्हणाले, कळतंय मला, अगं मीच तिला रोहित सूर्यवंशीची स्वप्न दाखवली होती, पण मला माहीत नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे. आणि मी मेघनाला त्याला इम्प्रेस करायला सांगत होता आणि बहुतेक आता ती त्याच्यावरूनच अडून बसली आहे. आणि तिची मम्मी दचकली आणि म्हणाली, काय अहो तुम्हाला वेळ लागले का? तो इथं जोडीनं आला होता जेवायला त्याच्या बायकोला घेऊन, आणि आपली मेघना त्याची आस पकडून बसली आहे का? तिला जगात दुसरी मुलं नाहीत का? आता त्याचं लग्न तर झालं आहे ना, मग काय गरज आहे त्याच्या मागे लागायची? आणि ते किती मोठे लोक आहेत याचा विचार करायला हवा तिनं. तुम्हाला असं वाटत नाही का तुमची मुलगी आगीशी खेळते? आणि प्राचार्य म्हणाले, तेही मीही नक्की नाही सांगू शकत की तेच कारण असेल तिच्या नकारामागचं. आणि मी बोलतो तिच्याशी, ती देईल कुठल्या तरी स्थळाला होकार, पण अगं तिच्या मनाविरुद्ध करूनही चालणार नाही. आणि तिची मम्मी म्हणाली, बघा तुम्ही काय करायचं ते तिला समजावा. आणि आता इकडे राणी स्वयंपाक करता करता रोहित कधी उठतो या गोष्टीकडे लक्ष देत होती. पण आता 10 वाजून गेले तरी तो उठला नव्हता. ती त्याच्यासाठी बदाम हळदीचं दूध बनवून ठेवत होती, जेणेकरून ते पिऊन त्याला बरं वाटेल. मग आता रोहित थोडासा जागा झाला आणि राणी त्याला म्हणाली, तुम्ही फ्रेश व्हा, मी दूध आणते. रोहित फ्रेश होऊन आला तसं तिनं त्याच्यासाठी बदाम हळद घालून आणलं, दूध आणून दिलं आणि खूप खूप चेहरा पाडून त्याच्यासमोर उभा राहिली. आणि रोहित बेडवर बसला, टॉवेल बाजूला ठेवला. तशी राणी म्हणाली, टॉवेल माझ्या हातात द्या ना, ओला आहे ना तो, बेड खराब होईल. रोहितनं तो टॉवेल तिच्या हातात दिला आणि तिच्या हातातून दूध घेतलं. आणि राणी तशीच चेहरा पाडून गॅलरीत निघाली तसं त्याने तिच्या हाताला पकडलं आणि थांबवून म्हणाला, काय झालं, इतकी का नाराज आहेस? पुन्हा तुला कोणी काही म्हणाले का? आणि ती तशीच खाली मान घालून म्हणाली, नाही. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू टपकला. तो थेट रोहितच्या हातावर पडला. रोहितने थोडंसं खाली वाकून तिच्या नजरेत नजर मिसळण्याचा प्रयत्न केला, पण राणी आता वर बघत नव्हती आणि ओठांवर ओठ दाबून तिचा हुंदका आवरत होती. आणि रोहितने आता तिला त्याच्या शेजारी बसवलं आणि दूध बाजूला ठेवलं आणि म्हणाला, काय झालं? काल आलो नाही तुझा दांडिया बघायला म्हणून चिडलीस का? आणि मला माहीत आहे नेहमीसारखीच तू खूप छान दिसत असणार. मीच तुला सांगितलं की छान तयार हो आणि मीच तुला बघायला आलो नाही. आय एम सॉरी. तसं राणीला आता तिचा हुंदका आवरला नाहीच आणि तिने टॉवेल बाजूला फेकून दिला आणि त्याच्या गळ्यात मिठी मारून रडायला लागली. आता रोहितनंही तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला, अगं काय झालं? पण राणी रडायची थांबत नव्हती. नदीला आलेल्या पुरासारखी ती धोधो रडत होती. मग त्यानं तिला रडू दिली आणि म्हणाला, राणी मला तुझ्या रडण्याचं कारण माहीत नाही, तरी पण मी तुला रडून देतोय बरं का. अगं सांग ना काय झालं. मग राणीनं तिचा हुंदका आवरला. मग रोहितनं तिचा चेहरा वर केला आणि तिचे डोळे पुसले आणि राणीनं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, हे कसं लागलं? आणि रोहित म्हणाला, अगं ही किरकोळ आहे, एवढं सिरियस का घेतेस आणि म्हणून रडतेस का तू? अरे बापरे. आणि राणी म्हणाली, सिरियस कसं नाही, रात्री तुमच्यावर हल्ला झाला होता ना. आणि रोहित दचकला आणि म्हणाला, काय माझ्यावर आणि हल्ला? आणि हे तुला कोणी सांगितलं? बाप रे, हा जो कोणी आहे तुला सांगणारा मी की माझ्यावर हल्ला झाला, त्याला कसं माहीत नाही की माझी राणी, माझी बायको माझी खूप काळजी करते आणि ती एकदा रडायला लागली की थांबत नाही. आणि हे राणी, नाकातून पण पाणी यायला लागलं बघ. असं तो म्हणाला आणि राणी त्याच्या टॉवेलनं नाक पुसायला गेली. तसं रोहित म्हणाला, माझ्या टॉवेलनं नाही पुसायचं. तशी राणी थोडीशी हसली आणि म्हणाली, जा तिकडे, त्या न्यूजपेपरमध्ये किती मोठी बातमी छापून आली तुमच्यावर हल्ला झाला म्हणून, आणि ती बातमी वाचून मी खूप घाबरले, मला मोठा धक्का बसला. आणि रोहित हसून म्हणाला, अरे बापरे, ही रिपोर्टर मंडळी पण ना पराचा कावळा कधी करतील आणि कसा करतील काही सांगता येत नाही. अगं बाई, असं काहीही झालेलं नाही. आणि राणी म्हणाली, तुम्ही खोटं बोलताय, मी रडू नये म्हणून तुम्ही खोटं बोलताय. सर तुम्हाला शपथ आहे माझी, खरं खरं सांगा. आणि रोहित म्हणाला, बरं, आणि समजा झाला माझ्यावर हल्ला, पण मी सुखरूप आहे ना, आणि तुला कळलं तर तू काय करशील? राणी म्हणाली, मी तुम्हाला पुन्हा तिकडं जाऊ देणारच नाही. आणि रोहित म्हणाला, तिकडे म्हणजे कुठे? राणी म्हणाली, तुम्ही राजकारण करायचं नाही. आणि रोहित म्हणाला, मग काय करू?
इतक्या छोट्या गोष्टीनं घाबरून घरात बसू का बांगड्या भरून? अगं काय तू मला वेगी बिल्ली समजलीस का? आणि ती म्हणाली, माहीत आहे मला, माझा नवरा वाघ आहे, पण मी वाघीण नाही, मला भीती वाटते. तुम्हाला काही झालं तर मी काय करायचं? आणि रोहित म्हणाला, सध्या तरी मला काहीच झालं नाही आणि घाबरणारा मीही नाही. घे चल, दूध पिऊन घ्या. आणि राणी म्हणाली, हे दूध तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि जखम तुम्हाला झाली की मला नाही झाली, तुम्हीच प्या. आणि रोहित म्हणाला, पण माझी जखम बघून माझी हरणीसारखी हळव्या हृदयाची बायकोसुद्धा जखमी झाली की, मग आता तूही दूध प्यायचं. आणि ती नको नको म्हणत होती तरी त्यानं तिलाही तोंडाला ग्लास लावला आणि दोघांनी मिळून ते दूध संपवलं. आणि राणी म्हणाली, सर नक्की तुम्हाला जास्त लागलं नाही ना? रोहित म्हणाला, अगं बाई, आता कोणापासून लपून राहतं का? आणि बायकोपासून सुद्धा लपून राहत नाही गं. तुला हवं तर तू माझे कपडे काढून बघ. चल, काढू का कपडे? असं म्हणून तो शर्ट काढायला लागला. तशी राणी लाजून हसली आणि म्हणाली, नको. आणि मग त्यानं तिचा हातात हात घेतला आणि हातावर तिचे ओठ टेकवले आणि म्हणाली, ही जखम ज्यानं कोणी तुम्हाला दिली ना, त्याचं वाटोळं होईल. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, राणी तू श्राप पण देतेस का? मग मी तुला त्रास देत होतो तेव्हा मला काय काय म्हणालीस गं? आणि राणी म्हणाली, गप्प बसा, तुमच्यासाठी माझ्या तोंडातून वाईट कधीच काही निघत नाही आणि निघणारही नाही. आणि जेवणात काय खाल? तुमच्या आवडीचं सगळं बनवते. आणि तो म्हणाला, नको राहू दे. आणि ऐक ना, आपण जायचं का गं बाहेर लंच करायला? आणि काल काय घातलं होतंस गं? सुंदर दिसत असेल ना? एखादा फोटो तरी काढला आहेस का? आणि राणी म्हणाली, हो खूप काढलेत फोटो. दाखवू का? असं म्हणून ती त्याला फोटो दाखवणार इतक्यात रोहित म्हणाला, नको. तू ना एक काम कर ना, मला तो ड्रेस घालूनच दाखव. राणी म्हणाली, आत्ता कोण घालतं? सगळा मेकअप ज्वेलरी इतकं सगळं घालावं लागेल, नको बाबा. तो म्हणाला, मग आता राहू दे, रात्री घाल, मी उतरवतो ना तुझे एक एक दागिने. आणि राणी म्हणाली, नको हो, नटणं होणार नाही आता. काहीतरी निमित्त असतं, कार्यक्रम असतात, म्हणूनच माणूस जोशामध्ये येतो आणि सगळी तयारी करतो ना. आणि बघा, नवरात्रसुद्धा संपली आणि आपण जोडीनं दर्शनही घेतलं नाही. सर आपल्याला जोडीनं आशीर्वाद तरी कसा मिळेल आणि आपली जोडी टिकेल का तरी? असं अल्लड राणी अनावधानानं बोलून गेली. आणि रोहित म्हणाला, राणी, जोडी टिकवणं आपल्या हातात आहे, देव फक्त निमित्त असतो. तरीही राणी म्हणाली, पण देवाचा आशीर्वाद हवाच असतो, मी एकटीनंच घेतला तो आशीर्वाद. रोहित म्हणाला, बरं मग काय मागितलं ग देवाकडे? आणि आता ती पटकन म्हणायला गेली की मी मागितलं की पुढच्या वर्षीपर्यंत. तशी राणी थांबली आणि आपण त्याला सरप्राईज देणार आहे प्रेग्नन्सीचं, हे तिच्या लक्षात आलं. आणि ती म्हणाली, काही नाही. आणि रोहित म्हणाला, सांग ना गं, आता सांगत होती की नाही, मध्येच का थांबलीस? आणि राणी आता थाप मारत म्हणाली, पुढच्या वर्षीपर्यंत माझी गुलाबाची बाग तयार होऊ दे असं म्हणालोय. पण सर, राणी म्हणाली, पण सर, इतक्या दूर गुलाबाची बाग केली तर आपल्याला काय उपयोग? तिथे आपलं घरही पाहिजे ना. आयडिया, एक छान फार्म हाऊस बांधायचं का तिथं आपल्या सगळ्यांसाठी, आणि त्या फार्म हाऊसच्या गॅलरीत उभा राहिल्यानंतर ती बाग दिसावी. आणि रोहित म्हणाला, कोण म्हणालं तुला ती बाग तुझ्यासाठी आहे? राणी म्हणाली, मग कोणासाठी आहे? त्या दिवशी म्हणालात ना, राणी तुझ्यासाठी बाग करतो, आता ही फुलं घे. आणि रोहित म्हणाला, हो मी म्हणालो होतो, पण ती बाग फक्त राणीसाठी नाही, तर राजा राणीसाठी आहे. आणि आपण हेच नाव द्यायचो गं बागेला, त्या राजा राणीची बाग, म्हणजेच आपल्या दोघांसाठी. आणि राणी हसली, लाजली आणि म्हणाली, राजा राणीसाठी नाही, रोहित राणीसाठी. आणि मग राणी म्हणाली, ऐका ना, सपनाताईंची मम्मी जाणार आहे, तर तुम्ही त्यांचा निरोप घ्या बरं का, त्यांच्याशी बोला आणि अजिबात दिवसभर हलू नका, आराम करा. आणि तो म्हणाला, ठीक आहे. मग आता रोहित बाहेर आला आणि सगळे त्याच्या भोवती जमा झाले. हे असं झालंच कसं हे विचारलं. आणि रोहित म्हणाला, माझ्यावर हल्ला नाही झाला, पण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा आणि डिस्टर्ब निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्यांनी काही करण्याआधीच, एखाद्या सामान्य लोकांना त्रास देण्याआधीच आम्ही त्यांना उचललं आणि निघून गेलो. आणि त्यांना फटके देतानाही झालेली किरकोळ जखम आहे, काळजी करू नका. आई, बाबा, रोशन, दादा, नका ना काळजी करू. आणि त्याचं बोलणं ऐकून मग सगळ्यांना दिलासा मिळाला. आणि राहुल म्हणाला, हो पण रोहित, हे काम कोणाचं असावं? रोहित म्हणाला, दादा कोण असेल सांग बरं? अशा समाजविघातक प्रवृत्ती असतात, त्यांनाच स्टंट करायची गरज पडते.
पोलीस ते शोधून काढतीलच, ते आपण करायला नको, ते आपलं काम नाही. मग आता सगळेच रिलॅक्स झाले. सपनाची मम्मी निघून गेली सगळ्यांचा निरोप घेऊन. जानकीनं तिची ओटी भरली खणा नारळानं आणि तिची पाठवणी केली. आणि मग आज राहुलला त्याच्या रूममध्ये एंट्री मिळाली आणि दुपारी बेबीला पाळण्यामध्ये टाकलं. सपना त्याच्या मिठीत गेली आणि खूप दिवसांनी दोघेही एकत्र आले होते आणि एकमेकांच्या मिठीत आणि हातात हात घेऊन दोघांचाही सुखसंवाद सुरू होता. आता इकडे रोहित राणीकडे बघून म्हणाला, राणी अगं हे ड्रेस आता फेकून दे, कुठपर्यंत टी शर्ट आणि पॅन्ट घालशील गं? आईसारख्या साड्या घालायचा मी तुला म्हणणार नाहीच, पण जरा ड्रेस तरी चेंज कर. हे काय लहान मुलीसारखं गं? गेली वर्षभर मी बघतोय. आणि राणी म्हणाली, सर आता मी माहेरी पण हेच घालायचं आणि मला यातच कम्फर्टेबल वाटतं. रोहित म्हणाला, दुसरे ड्रेस ट्राय केले तर तुला त्या ड्रेसमध्ये सुद्धा कम्फर्टेबल वाटेल. शेवटी हा सवयीचा परिणाम असतो राणी. पण तू ड्रेस चेंज करायला तयारच नाही आणि पुन्हा दुसरे पॅन्ट टी शर्ट आणण्याची काय गरज होती? आणि ती म्हणाली, आता तुम्ही यावरून मला भांडणार का? मला आता कपडे घालण्याचंही स्वातंत्र्य नाही का? आणि रोहित म्हणाला, नाही. आणि राणी म्हणाली, सर तुम्ही असं नाही करायचं. इतर कपड्यांमध्येही मला नाही काम होणार. रोहित म्हणाला, मग सवय होईपर्यंत काम करू नकोस. नोकर आहेत घरात. राणी म्हणाली, तुमच्याशी ना वाद घालायलाच नको, असं म्हणून बाहेर निघून गेली चिडून. आणि रोहितनं सरळ तिचे पॅन्ट शर्ट घेतले आणि कात्रीनं करा कापूनच टाकले आणि आता काय घालशील ते घाल असं म्हणाला. आणि जेव्हा राणीनं ते सगळं बघितलं तेव्हा तिनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, काय माणूस आहे हा, बायकोचे कपडे कोण फाडतो? आणि रोहितनं एक छान रेशमी साडी तिच्या अंगावर फेकली आणि म्हणाला, ही साडी घालायची? मला आता इथून पुढं घरात साडीमध्ये वावरणारी बायको पाहिजे. माझा मूड आहे असं समज. बाकीच्या दोघी घालतात तशी तूही साडी घाल आणि तुझ्या नवऱ्याचा हुकूम आहे असं समज. राणीला तर आता याचं काय करावं कळेना आणि आता याच्या मूडनुसार तिला राहावं लागणार एवढं नक्की. आणि पुन्हा तो तिच्यावर रुबाब करायला लागला. आणि इकडे मेघनाला पाहुणे आले होते आणि सरळ मेघनानं चहा पाणी नाश्ता पोहे करण्याच्या आधीच पाहुण्यांना सांगून टाकलं की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्या होकाराची वाट बघते, सो प्लीज तुम्ही निघा. आणि जर त्यानं नकार दिला तर मी नक्की तुमच्या मुलासोबत लग्न करेन हां. आणि अरे बापरे, हिची ही असली भाषा आणि मगरुरीची भाषा ऐकली आणि ते पाहुणे निघूनच गेले रागारागात. आणि त्या मुलानं नकार हिला दिला ना तरीसुद्धा आम्ही पुन्हा तुझ्या दारात येणार नाही असं म्हणाले. असली मुलगी कोण करेल जिचे आधीच प्रेम प्रकरण आहेत आणि ती तोंड वर करून कबूल करते? अशी चर्चा आता सगळीकडे होईल म्हणून तिची आई घाबरली. पण मेघनाला मात्र पश्चाताप होत नव्हता तिच्या वागण्याचा. दिवसेंदिवस ती फारच निर्डवल्यासारखी करत होती आणि तिच्या पप्पाला म्हणाली, पप्पा चला रोहित सरांना बरं नाही, त्यांच्यावर हल्ला झाला आहे, आपण बघायला जाऊ. आणि तिची मम्मी म्हणाली, कशाला, त्या मुलापासून जितकं दूर राहायचं तितकं राहा. त्याचं लग्न झालं, त्याचा संसार सुरू आहे आणि तू का त्याच्या मागे लागली? आणि मेघना म्हणाली, मम्मी तू गप्प बस, आम्ही जिथे जॉब करतो ना मग त्यांना तर बघायला गेलंच पाहिजे ना. आणि पप्पा चला की मी एकटी जाऊ? आणि तिचे पप्पा म्हणाले, अगं राहू दे, एकटी नको जाऊ, थोडंसं काम आहे माझं, आपण संध्याकाळी जाऊ असं म्हणून तिला समजावली. मग आता राणी पुन्हा बेडरूममध्ये आली आणि रोहितनं तिला पकडली आणि भिंतीसोबत दाबली. तशी ती दचकली आणि लाजून म्हणाली, सर काय करताय, सोडा ना मला. आणि रोहित हसून म्हणाला, प्रेम करतोय राणी, खरं तर हे प्रेम मला रात्रीच करायचं होतं तुझ्यावर, पण असू दे, तुला तर माहीत आहे माझी प्रत्येक गोष्ट लेट असते आणि हे रात्रीचं प्रेम आहे असं समज. असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि बाजूला सरकला. राणीनं थोडंसं लाजून डोळे उघडले आणि ती दचकलीच आणि म्हणाली, सर तुम्ही काय करताय? आणि रोहित म्हणाला, तुझे कपडे फाडतोय. माझं ऐकलं नाहीस ना, मग आता मी कपडे फाडणार. असं म्हणून त्यानं तिच्या अंगावरचा टी शर्ट अंगावरच कापून काढला. मग आता राणीनं नाईलाजाने कशीबशी ती साडी घातली आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायला गेली आणि तिला काहीच जमत नव्हतं. ती गुपचूप येऊन टेबलवर गालाला हात लावून बसली. आता रोहित तिथे आला आणि म्हणाला, हे काय अशी का पुतळ्यासारखी बसली, काम कोण करेल? राणी वैतागून म्हणाली, तुम्हीच म्हणालात ना काम नको करू, मग मी नाही करणार. रोहित म्हणाला, अगं इतरांचं नको करू, नवऱ्याचं तरी करशील की नाही, मला तुझ्याच हातचं खायचं आहे, लवकर कर ना, भूक लागली. राणी पुन्हा पाय आपटत किचनमध्ये गेली आणि कणिक मळायला सुरुवात केली, पण तिचा पदर तिची साडी सतत खाली यायची. त्यात रेशमी साडी होती सुळसुळीत. आणि रोहित हळूच तिच्या मागे गेला आणि म्हणाला, राणीसाहेब पदर खोचावा इतकं पण कळत नाही का? आणि त्यानं राणीचा पदर पकडला आणि तिच्या सडपातळ कमरेभोवती तो गुंडाळून हळूच तिच्या कमरेत खोचला आणि त्याच्या बोटांचा स्पर्श झाला.
तशी राणी शहारली. इतक्यात बाहेर बेल वाजली. आता नोकरानं दरवाजा उघडला. मेघना आणि तिचे पप्पा नेमके आले आणि आता आले. इकडे किचनमध्ये रोहितनं राणीच्या गोऱ्या गोऱ्या सडपातळ कमरेवर खठाळपणे त्याची बोटं नाचवली आणि हळूच खाली बसून तिच्या बेंबीवर किस केला. तशी राणी पहार शहारली आणि त्याला दूर ढकलायला लागली. तिला फार त्रास होत होता. ती नको नको म्हणायची आणि याचा खाटाळपणा मात्र सुरू होता. आता तिचे हातही गुंतले होते आणि राणी खूप हसायची आणि ते आवाज मेघना ऐकत होती. आणि हा आवाज नक्की येतोय तरी कुठून हे बघण्यासाठी ती उठली आणि किचनमधलं त्या दोघांचं ते रोमॅन्टिक दृश्य बघितलं. राणीच्या कमरेवर बेंबीवर रोहितचे फिरणारे ओठ बघितले आणि मेघनाचा जळफळाट व्हायला सुरुवात झाली. आणि राणी म्हणाली होती की रोहित कधीही रोमॅन्टिक होतो, त्याला वेळ काळ कळतच नाही. हे तिला खरं वाटायला लागलं आणि आता ती पुन्हा येऊन सोफ्यावर बसली आणि नोकराला म्हणाली, रोहित सरांना सांगा आम्ही भेटायला आलोय. आणि आता नोकर किचनकडे जाणार त्याआधीच रोहितनंच राणीला उचलली होती मिठीत आणि तो बाहेर आला होता. आणि मेघनानं त्या दोघांना त्या अवस्थेत बघितलं आणि तिला खूप राग येत होता. आणि ही इथे कशाला आली असं वाटून तिला जळवण्याचा चान्स न सोडता राणीनं रोहितच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि आणखीनच त्याला चिकटून बसली. तसा रोहितही थोडासा लाजला आणि मेघनानं ते दृश्य न आवडून नजर फिरवली आणि मनात म्हणाली, याच्यावर तर हल्ला झाला होता ना, हा तर इथे रासलीला करतोय. बरं झालं असतं जर हात मोडला असता तर, म्हणजे तिला मिठीत घेता आलं नसतं. आणि रोहित आता राणीला खाली उतरवत होता, पण आगाऊ राणी मिठीतून उतरतच नव्हती आणि रोहित कुमारची पंचायत झाली.